आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी त्या प्रक्रियेला सामोरे गेलो. 7 तारखेला आपण मतदान केलं आणि 9 तारखेला मतमोजणी होती. आपले उमेदवार जिल्हा परिषद गटाचे गणेश रमेश अप्पा थोरात, जिल्हा परिषदेचे उमेदवार, पंचायत समिती गणातील उमेदवार धनंजय बाप्पू शेळके आणि दुसऱ्या गणाचे उमेदवार सुलाताई चौधरी. आपले 2 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि तिसरा उमेदवार हा थोड्या मताच्या फरकाने त्या ठिकाणी पराभूत झालेला आहे. खऱ्या अर्थानं हे इलेक्शन खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिष्ठेचं केलं गेलं. माजी आमदार आदरणीय रमेशप्पा थोरात यांचे चिरंजीव उभे आहेत म्हणून विरोधाला विरोध करायचा म्हणून त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं सीट उभं केलं. परंतु इथली जनता आणि 7ही गावं अतिशय हुशार आहेत. या 7ही गावांनी तुषारदादांची जबाबदारी उचलली आणि 3252 मतांनी तुषारदादांना या ठिकाणी निवडून दिलंय. पंचायत समितीच्या गणामध्ये तशाच प्रकारची चुरस झाली. बरेच डावपेच राखण्यात आले. धनंजय बाप्पूच्या बाबतीमध्ये प्रत्येक ठिकाणी त्याला कसं अडचणीत आणता येईल अशा पद्धतीची व्यूहरचना केली. परंतु ते भेदायचं काम त्याने आणि त्याच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी केलंय. 2600 मताच्या फरकानं धनंजय बाप्पू या ठिकाणी घरातून निवडून आलाय. महाराष्ट्रामध्ये 2 नंबरने निवडून आलाय. आमचे मित्र पाटण गणातील उमेदवार शिवाजी बाप्पू ढमाले 4000 मतांनी निवडून आले. 2600 मतांनी. हे सगळं करत असताना ही इलेक्शन खूप प्रतिष्ठेची झाली. यामध्ये समोरून 7-0 करू असं समजलं जात होतं, पण 7-0 करू असं कोणाचं ते काही बोलले नाही. ती प्रक्रिया आपण सर्वांनी पार पाडली. 90 मताच्या फरकानं यवतमाळचं सीट मागे याची आम्ही फेअर रिकाउंटिंग करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना विनंती केली. आताही माणसं त्या ठिकाणी आहेत, परंतु प्रशासनावर असलेला दबाव त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतोय. अशा प्रकारे दडपशाही केली आणि तेही सीट आपलं निश्चितपणे थोड्याफार फरकाने म्हणा पण आलेले म्हणजे 6-1 असे या ठिकाणी आता आपले उमेदवार निवडून आलेले आहेत. हे सगळं करत असताना धनशक्तीचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालाय. 2 दिवस आधी झालेलं वाटप सुरू मतदानाच्या 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी. पुढच्या काळामध्ये दादा तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती करेल की आपणच्या स्वभावात बदल होत नाही, पण तुमच्या स्वभावात तुम्हाला थोडा बदल करावा लागेल. जो काम करेल त्याला पद मिळेल, जो काम करणार नाही अपेक्षा ठेवायची नाही. म्हणजे पदं घेताना आपल्याकडून घ्यायची आणि ऐन टायमाला प्रवेश करायचा, निघून जायचं, मताविरोधामध्ये टाकायची, हे काय बरोबर नाही. म्हणून मी खास बोरीकरांचा या ठिकाणी आभार मानेन की बोरीकरांनी दाखवून दिलंय कुठल्याच व्यक्तीला ताकदीला घाबरले नाही. आले सर्वसामान्य तरुण सहकारी आता इथं उभे आहेत आमच्या संगती. चौपड्यापासून आमच्या संगती आल्यात, पण साईडने आल्यात. पण उद्या निश्चितपणे हीच मंडळी त्या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम ठेवतील. हीच मंडळी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करताना दिसतील. ज्या वेळेस तुमच्यासारख्या अडचणी आमच्यासारखे तरुण सहकारी, आमचे आता नेते तुषारदादा थोरात, धनंजय बाप्पू शेळके, ही सर्वच मंडळी तुमच्या ताकदीने तुमच्या पाठीमागे उभे राहायचं काम करेल. मी आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या ठिकाणी निवडणुकीच्या आप्पाचा कार्यकर्ता करतात. गेले 40 वर्ष एकनिष्ठ राहून आज खऱ्या अर्थानं आपला विजय हा तर निश्चितच चांगला आहे, परंतु तिथं आपलं नाक असतं, नाकच छाटले, नाकच छाटले. मला 40 वर्ष चांगलं माहिती आहे राहू गटाची जिल्हा परिषदेचा उमेदवार आपला कधीच नाही. आज नाक तिथंच कापले, तिथून घरी सुरुवात. दादा
तुमच्याकडून लोकांच्या लय अपेक्षित आहे. कारण एक वेगळा चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. एक सुस्वभावी, मनमिळावू, अतिशय तुमचा स्वभाव गोड आहे. काय पण दिलीप भाऊनी जे सांगितलं ना, इथून पुढे कार्यकर्ता चांगलं काम करतो ना त्याला न्याय द्या. आणि तालुकाला भाऊ तुम्हाला माहित नाही, तालुक्याने 5 जणांबरोबर बाजूला काढलं. हा बघा राजकारण किती हुशार असतं. हा बरोबर काढले बाजूला, कडेकडेनीच काढले. हा सगळ्या जनतेचा महत्वाचा विजय. पण मी अधिक न बोलता आज जो कौल दिलाय, असं भविष्यात आदरणीय आप्पाच्या माध्यमातून आपल्याला तुषारदादा खूप मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. नेतृत्व घडवायची ही निवडणूक होती. त्याची आई वडील आमदार होते, त्याचा पुत्र या निवडणुकीमध्ये उभा होता. त्याचे वडील आमदार माजी आमदार होते, त्यांचा पुत्र उभा होता. त्याचे आजोबा आमदार होते, त्याचा नातू उभा होता. कोणाचा सभापती बाप होता, त्याचा उभा होता. सर्व सत्ताधारी मंडळींची म्हणजे ते आपण म्हणतो ना की बाबा परपंच करताना हे जे केलंय आणि आता थोडस वय झाल्यानंतर तरुणांच्या हाती द्यायचे, ही निवडणूक होती. आणि त्याप्रमाणे आज आपण जे मोठ्या फरकानं आपल्याला एवढी खर्च दादा आम्हाला एवढी अपेक्षा नव्हती. म्हणजे 1000-1200 लागलं तरी त्यावेळेस गटातील आणि या गणातील दोन्ही गणातील ज्या मतदारांनी सर्व आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना त्यांचे बहुमोल असे मतदान केले आणि आपल्या उमेदवारांचा विजय केला त्याबद्दल आणि विशेषतः केडगावमध्ये जवळजवळ 1350 मताची आघाडी दिल्याबद्दल सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे हे सर्व उपस्थिततेच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचे हार्दिक असे आभार मानतो. मित्रांनो, ही जी निवडणूक होऊ घातलेली होती या ठिकाणी तुम्हा सर्वांना माहिती असेल की या तालुक्याचे नेते, या तालुक्यातील प्रमुख व्यक्ती बाहेरील व्यक्ती आणतात. आपल्या गावातील एक कार्यकर्ता आणि बाहेरच्या गावातील 2 व्यक्ती यांना घ्यायचं, त्यांनी आपलं घर दाखवायचं, ही घर याचं, ही घर त्याचं, आणि मग त्यांनी खिशात हात घालायचे, पैशाचं वाटप करायचं. आमदारी केला त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अशाच प्रकारचा प्रयोग केला. परंतु तोच प्रयोग त्यांनी पुन्हा रिपीट करण्याचा प्रयत्न केला. परंतु या तालुक्यामधील म्हणजे जे काही मतदार आहेत ते अतिशय सुज्ञ झालेले आहेत. त्यांनी या ठिकाणी या सर्व प्रवृत्तीला म्हणजे भाजपच्या त्यांच्या कार्यकर्त्यांदेखील काही विश्वास असेल तो त्यांच्या नेत्यांचा राहिलेला नाहीये. कारण बाहेर पाडोत्री लोक आणायची, त्या लोकांमार्फत पैसे वाटायचे, अशा प्रकारचं जे काही त्यांचं नियोजन होतं. पाण्यासारखा पैसा त्यांनी महापूर आणला, पैसे वाटले, दादागिरी केली, बोगस वोटिंग केलं, तरी देखील लोकांनी त्यांना त्यांची जागा निश्चितप्रमाणे दाखवलेली आहे. कालचं तुम्हाला उदाहरण सांगतो. पाराभाऊंना माहिती आहे की काल दुमरीच्या खंडाळवाडी वार्डातील एक अक्षय बाळासाहेब गायकवाड या मतदार, तो HDFC बँकेमध्ये कार्यरत आहे. तो मतदार दुपारी त्याला बोलल्यानंतर तो जाणीवपूर्वक केडगावला आला. रेल्वेने 4:30-5:45 वाजता खंडाळवाडीच्या बूथमध्ये मतदान करायला गेला. परंतु त्याचे मतदान तो जाण्याच्या अगोदर केले गेले. मतदार तर जाऊ द्या म्हणू द्या, तो त्या ठिकाणी म्हणला एखाद्या व्यक्ती जर मतदार बोगस केलेला असेल तर त्या ठिकाणी कायद्यानुसार त्याचं टेंडर वोट घेतलं जातं. तो वारंवार अर्धा पाऊण तास टेंडर वोटची साहेबांना विनंती करत होता वारंवार. परंतु त्या ठिकाणी कोणताही प्रतिसाद त्यांना दिला गेला नाही. या उलट त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. म्हणून तो झालेली मारहाण, झालेली शिवीगाळ याची तक्रार करण्याकरता तो या केडगाव आपल्या पोस्टमध्ये आला. त्याला न्याय देण्याच्या ऐवजी या पोस्टमध्ये त्यालाच बुटाने मारलं गेलं. ही अतिशय वाईट घटना आपल्या केडगाव आउटपोस्ट साहेबांनी केलेली. म्हणजे मला काय म्हणायचंय की ज्या व्यक्तीचं बोगस मतदान केलं त्याला मतदारापासून वंचित ठेवलं गेलं, त्याला मारहाण झाली, धक्काबुक्की झाली, पण तरी देखील त्याला न्याय देण्याच्या ऐवजी जर त्यालाच पोलीस स्टेशन मारत असेल
मोठा अतिशय गंभीर प्रकारचा या ठिकाणी त्यांना त्यांची जागा व्यवस्थितरित्या दाखवलेली आहे. माझी या गणेशदादा थोरात असतील, बापू असतील, या दोघांना विनंती राहील की आपल्याला जनतेने फार मोठा विजय दिलेला आहे. या विजयाच्या माध्यमातून आपल्याला लोकांची सेवा करावी लागणार आहे. आपल्याला ज्या पद्धतीने विजय दिलेला आहे त्या पद्धतीने लोकांचा फार मोठा विश्वास आपल्यावर आहे. गणेशदादा, तुम्हाला फार मोठी जबाबदारी भविष्यामध्ये घ्यायची आहे. या जबाबदारीच्या माध्यमातून ही तुमची सुरुवात आहे. आता तुम्ही लोकांसमोर कोणत्या पद्धतीने जाता. जिल्हा परिषद म्हणजे मिनी आमदारकी असते. जिल्हा परिषद म्हणजे राज्याचा आणि केंद्राचा येणारा सर्व निधी ज्या स्टँडिंग कमिटीला, ज्या डीपीडीसीला जातो त्या ठिकाणी देखील दादांची निवड निश्चित होईल. प्लॅनिंग कमिटीच्या माध्यमातून राज्याचा आणि जिल्ह्याचा येणारा सर्व फंड केंद्राचा त्या ठिकाणी येतो, त्याचं नियोजन केलं जातं. दादा, माझी तुम्हाला विनंती असेल की आपल्या विभागातले सर्व लोकांचे प्रश्न अतिशय बारकाईने समजून घेऊन आपल्या शहरातले व्यक्ती, आपल्या ग्रामीण भागातले व्यक्ती जी काही शहरामध्ये स्थलांतरित होत आहेत त्या व्यक्तींचे स्थलांतर थांबवण्याकरता आपण आपल्या गावचे विकास जर व्यवस्थित पद्धतीने केला तर निश्चित स्वरूपाने आपल्या गावचं शहरीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला अतिशय बारकाईने काम देऊन लक्ष करावं लागणार आहे. धनंजय बापू, तुम्हाला एक मोठी जबाबदारी आहे. तालुक्यातून 2 नंबर मताने आपण आलेले आहात. त्यामुळं आपण कामाच्या देखील रूपाने 1 नंबर कसं येताल दोघ जण याची आम्हाला निश्चित स्वरूपाने आशा राहील. आज इलेक्शनच्या पिरियडमध्ये काही लोकांनी बाहेर देताना सांगितलेलं होतं की बाबा हे जातीवादी उभं करतात, असं करतात, तसं करतात. परंतु तुम्ही मला सांगा, एकेरीवाडीच्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही मागच्या जिल्हा परिषदला पॅनल टाकला होता, मी 90% मतदान घेतलं होतं गावात. परंतु आता मतदानामध्ये त्या पूर्ण समाजाने जवळजवळ 225 मताची आघाडी दिलेली आहे. धुमळीच्या सारख्या ठिकाणी जवळजवळ चांगल्या मताची आघाडी मिळाली आहे. आमच्यावर जातीवादाचे आरोप करून या ठिकाणी काय मिळालं, मतदारांना कुणाची भूमिका चांगली कळते, मतदार सुज्ञ आहेत, त्यांनी कोण जातीवादी आहे आणि कोण जातीवादी नाही याची निश्चितप्रमाणे मूल्यमापन करून या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या पद्धतीने मूल्यमापन केलेलं आहे. या ठिकाणी काही पत्रकार लोक सुपारी घेतात आणि जनतेची चांगली बाजू मांडतात. त्या पत्रकार हे मॅनेजेबल आहेत, हे खोटे पत्रकार आहेत, अशा पद्धतीच्या वल्गना केल्या जातात. ही देखील बाब या निवडणुकीमध्ये पाहण्यात आली. त्यामुळे चांगल्या पत्रकारांनी जी काही बाजू सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडलेली आहे त्या पत्रकारांचं देखील जनतेचे, मतदारांचे, सर्वांचे मी या आज विजय सभेच्या माध्यमातून मी आभार मानतो. विशेषतः बापूराव गायकवाड हे आमच्या गटामध्ये आले, भाऊराव टेंगलेंचे आशीर्वाद आणि त्यांच्या हस्ते निवडून आलेल्या उमेदवारांचे बापूराव गायकवाडांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो.